की जे जिल्हे आपण नेहमी बोलतो आत्महत्याग्रस्त जिल्हा आला की यवतमाळ, वाशिम या सगळ्या जिल्ह्याचे, अमरावती या जिल्ह्याचे नाव येतात। पण आज वाशिम जिल्ह्यामध्ये हळद उत्पादक शेतकरी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, चिया सीड उत्पादक शेतकरी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत की त्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने सरकारने आता मदत आपल्या केलीच पाहिजे। आणि ती मदत कसली, तर ती मदत ही अशी आहे की ज्या वेळेला शेतकऱ्याची हळद निघते त्यावेळेला त्या शेतकऱ्याला हळद सुकवावी लागते, मशीन आणावे लागते, ती उकळावी लागते, ही प्रक्रिया आहे। हळदी संदर्भामधली ही प्रक्रिया आहे आणि त्यासाठी त्याला ड्रायर नसल्यामुळे उघड्यावर जेव्हा तो हळद आता मे महिन्यापर्यंत हळद निघते ती सुकवल्या जाते, पण पाऊस आल्यानंतर त्या हळदीचं खूप नुकसान होतं। आणि म्हणून मी मागच्या वेळेला सुद्धा मागणी केली होती, आदरणीय भरणे साहेबांना सुद्धा मागणी केली होती की निदान नाही झालं राज्याच्या एखाद्या योजनेमधले तरतूद तर तुम्ही नसेल झाली तरी पण तुम्ही त्या ठिकाणी डीपीसी अंतर्गत सुद्धा तरतूद करू शकता की शेतकऱ्याला ड्रायर दिले पाहिजेत। जे गट आहेत शेतकऱ्यांचे बचत गट आहेत त्यांना दिले पाहिजेत, शेतकरी एकत्र येऊन जी काही सामूहिक शेती करतात त्यांना दिले पाहिजेत। आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी सोयाबीन वरून त्या ठिकाणी शेतकरी आता हळदीकडे डायव्हर्ट झालेला आहे। आणि हळदीला सभापतीजी हळदीला आज रोजी 15,000 रुपये क्विंटलनी भाव आहे। हळद ही एक्सपोर्ट होण्यासंदर्भामध्ये सुद्धा त्या ठिकाणी शेतकरी त्या विषयीमध्ये लक्ष घालत आहेत आणि एक्सपोर्ट सुद्धा आपण करतोय।